नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो स्पेशल पार्टनर्स अल्फनलिपिड जज जेली आणि कांसाई मिरलॅक पेंटच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्राजक्ता अर्नाळकर कळवा इथे राहणाऱ्या तर सर्वेश ठाकूर हे मुलुंडचे. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अर्नाळकर आणि ठाकूर कुटुंबाला शुभेच्छा देऊन सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझं नाव प्राजक्ता किशोर अर्नाळकर. माझं नाव सर्वेश राजीव ठाकूर. सगळ्यात प्रकर्षाने त्याच्यातली मला जी गोष्ट आवडली आहे तो त्याचा सच्चेपणा. तिचा स्वभाव म्हणजे ती खूप हेल्पिंग नेचर आहे तिचा. जे काय आहे तो ते मन मोकळेपणाने सांगतो. तो प्रचंड स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जसं मी आहे तसं मला स्वीकारावं आणि दोघांनी सोबत करिअर करावं. त्यातला प्रियकर जाऊ नये ही माझी अपेक्षा आहे. जशी ती आहे तशीच मला ती हवी आहे लग्नानंतर सुद्धा. जरा ओळख करून द्या सगळ्यांची. हो, माझे वडील नमस्कार. किशोर अर्नाळकर, माझी आई कविता अर्नाळकर, माझ्या होणाऱ्या आई नमस्कार. निर्मला ठाकूर, आमचे पप्पा नमस्कार. राजीव ठाकूर हे आमचे काका आहेत. नमस्कार. तिथून माझी आत्ते बहीण, तिची मुलगी, मागे माझी वहिनी आहे. इथे माझी मावस सासू, चुलत सासू, 2 आत्ते सासू आणि मग माझी आत्या आणि ते माझा तो भाऊ आहे आणि आत्ते सासूचे मिस्टर आहे. हा माझा भाचे आहेत. हे दोन्ही माझे भाचे आहेत. एक बहिणीचा मुलगा, एक भावाचा मुलगा. ही माझी काकी. नमस्कार. ही रिद्दई माझी वहिनी आणि ही आत्ती बहीण आणि त्यांचे मिस्टर. अरे वा. एक बरं आहे तुम्हाला काय सांगा. काय त्याने एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली तर मी ऐकलीच नव्हती असं तुम्ही बोलू शकणार नाही. हो की नाही? नाही, ती बोलायची. आवाज खणखणीत. कुठलं बालपण तुमचं? कळवा. कळव्यात. कळवा ठाणे. हो. शाळा? शाळा मोह विद्यालय ठाणे. तुम्ही? मी मुलुंड. शाळा कुठली? शाळा IAS सेकंडरी स्कूल. कॉलेज? कॉलेज केळकर. तुमचं? केळकर. लगेच सगळे हसण्याची काय गरज होती का? कसं काय भेटले? कॉमन फ्रेंड्स थ्रू भेटलो. कॉमन फ्रेंड्स. त्यांना बोलू एकाच ग्रुपमध्ये होतो. कारण नंतर कधी त्यांना मिळेल बोलायला मला माहिती नाही. मिळेल. पण काय झालं? काय नाही, एकाच ग्रुपमध्ये होतो. ओळख झाली, मग कॉन्टॅक्ट शेअर झाला आणि मग सुरुवात झाली अभ्यासाला. नाही, अभ्यास वेगळा. अभ्यास वेगळा. कशी सुरुवात कशी झाली? आम्ही भेटलो तेव्हा कॉलेजचे डेज चालू होते. तर ब्लॅक डे होता. म्हणजे कलर्स असतात तसे. निषेधाच्याच दिवसांनी हो, सुरुवात. अगदीच. आणि मग काय नाही, मग आम्ही फ्रेंड्स झालो. हां. आणि आम्ही ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष चांगले मित्रमैत्रिणी होतो. आणि मग त्याने मला एकदा विचारलं आणि मग त्याच्यानंतर मी काय त्याला लगेच काही सांगितलं नव्हतं. पण तुम्ही प्रपोज कसं केलं? डायरेक्ट असं थेट? नाही, मी मेसेज टाईप केलेला आणि सेंड नव्हता केला. का? मित्राने सेंड केला मोबाईल खेचून. जेव्हा तो मोबाईलवरती मेसेज आला तेव्हा काय प्रतिक्रिया होती तुमची? काय नाही, मला आश्चर्य वाटलं. एक तर मी इथे नव्हते, मी माझ्या आजीकडे होते. कुठे? नाशिकला. हो. आणि मग काय नाही, मी त्याला म्हटलं ठीक आहे आपण भेटल्यावर बोलू, आता मी तुला काहीच सांगू नाही शकत. मग आम्ही भेटलो. लायब्ररीत आम्ही भेटलेलो. 10 वाजता वगैरे भेटलो असून 12 वाजून कधी निघून गेले ते आम्हाला कळालंच नाही बोलता. दुपारी 10ला भेटला. सकाळी 10 आणि रात्रीचे 12 वाजता? नाही, दुपारचे. अच्छा, भाई काय 2च तास? हे म्हणजे जवळजवळ तुम्ही असं म्हणताय की मी 10 वाजल्यापासून रात्र कधी झाली ती कळलीच. एवढं काय सांगतायत? काय एवढं गप्पा मारण्यात आता नाही? तसं नाही, एवढा वेळ कोण गप्पा मारतं? मग काय तेव्हाच ठरलं? मग नंतर? हा, मग त्याच्यानंतर तिने विचार केला. 5 महिने घेतले. पण मग 5 महिन्यानंतर तुम्ही होकार का दिला? कारण त्याचं तेवढं कमिटमेंट होती आणि मला तो आवडायचा. मला सांगा ना. नाही, मला तो मित्र म्हणून आवडायचा. मान्य मला, त्याचा स्वभाव आवडायचा. कसं कळलं 5 महिन्यात? कारण त्याने मला कधी फोर्स नाही केला का त्याचं बिहेवियर चेंज नाही झालं किंवा त्याने उगाच मला असं इम्प्रेस करायला काही खोटं वागला नाही. त्यामुळे म्हटलं की हां. पण मग होकार कसा दिला तुम्ही?
नाही आम्ही मला वाटतं 15 फेब्रुवारीला मग मी त्याला हो म्हटलं. काय नाही असं सांगितलं की ठीक आहे फोनवरच. मेसेजवर. आणि मग नंतर भेटले कुठे लगेच त्याच दिवशी? नाही त्याच दिवशी नाही भेटलो आम्ही. एकदा ती कुठेतरी बाहेर जाऊन आलेली तर तिकडनं तिने काहीतरी खाऊ आणलेला माझ्यासाठी. अरे वा. काय आणलेला खाऊ? गोव्याहून आणलेला मी त्याच्यासाठी खाऊ. आंबा पोळी, अजून काय फणस पोळी, आम पापड. तर ती देण्याच्या निमित्ताने ती मला मुलुंडमध्ये भेटलेली. चिंतामणी गार्डन. अरे काय लोकेशन आहे, मस्त आहे ते. हो की नाही? मग आणि त्याच दिवशी बाबांनी मला बघितलं होतं. कसे रिॲक्ट झाले? काय नाही, घरी आल्यावर मला पहिला विचारलं कोण होती. मी बोललो नाही असं काय नाही, फ्रेंड होती. काय असेल तर आत्ताच सांग. मी बोललो असं खरंच काही नाही आहे, फ्रेंड आहे फक्त, बाकी काय नाही. ती आमच्या करिअरची वेळ होती त्यामुळे मी तेव्हा सांगणं योग्य नाही ठरलं. म्हणून मग पहिला आमच्या दोघांचं पण असं ठरलं होतं की एवढा एकच प्रश्न विचारला आणि विषय सोडून नाही. ओरडलेले मला काय म्हणून, नक्की सांग काय असेल तर. मग काय नाही, पुढे जाऊन मग आम्ही पहिला करिअर करायचं असं ठरवलं. त्यामुळे मग आम्ही थोडं उशिराच सांगितलं. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी मी माझ्या ताईला आणि आईला सांगितलं होतं 2-2.5 वर्षापूर्वीच. असंच सांगितलं म्हणजे मी काय असं फार स्वतःहून नाही गेले. आईने मला विचारलं म्हणून मग मी सांगितलं. आणि मग नंतर बाबांना मी आत्ता सांगितलं जेव्हा लग्न करायचं ठरलं, की आता मला वाटलं स्वतःला कन्फर्म की हो मला याच्याशी लग्न करायचं आहे, तेव्हा मी बाबांना सांगितलं. दोघांपैकी कोण कधीच रागावलं नाही? असं काहीच नाही, कधीच नाही. दोघंही रागवतो. कसं शक्य? दोघंही चिडतो, दोघंही रागवतो. पण काय साधारणतः कुठल्या गोष्टीवरून चिडचिड होते? अशा खूप गोष्टी आहेत. सगळ्यात मुख्य सांगायची तर बापरे, म्हणजे तो ट्रेक लवर आहे. तो ट्रेकिंग करतो आणि मला भीती वाटते. तर मग माझं नेहमी तो ट्रेकिंगला जाताना माझं इतकंच म्हणणं असतं की बी सेफ, बी विथ द गुड ग्रुप. चांगल्या लोकांसोबत जा, सगळं सामग्री घेऊन जा. आधी सांगितलेलं असतं, पण जायला निघालो की मग हिचे मेसेजेस चालू होतात की कुठे आहे, नक्की कुठे आहे, कोण आहे सोबत. आणि मग ट्रेकिंगला जाताना तुम्ही कुठे साधारण गेल्यावर मोबाईल बंद करता? मोबाईल बंद करायची. 100%. मला एक सांगा, नंतर तुम्ही सांगतच असाल रेंज गेली, रेंज नव्हती. बंद करायची वेळच येत नाही. 100% बंद करायची वेळच येत नाही. एका पॉइंट नंतर रेंज जातेच. मला तेच विचारायचंय, कुठल्या स्टेशनवर तुमची रेंज जाते? स्टेशनवर नाही, पायथ्याशी पोहोचल्यावर. तोपर्यंत ऐकतो. साधारणतः तुम्ही कुठे कुठे ट्रेकिंगला गेलाय? खूप ठिकाणी गेलोय, जसं रायगड तर रायगडला कुठे रेंज गेली तुमची? पाचडमध्ये गावात. रायगडला वरती सुद्धा रेंज असते ना, नंतर येते. बरं, पुढे दुसरीकडे सांगा मला, एक एक ठिकाण सांगा. हरिहरगडला तर पूर्ण येते रेंज. तिकडे तिसरं हरिहरगडला हा माहुलीला तर येतेच रेंज. औचितगड तिथे जातच नाही रेंज. नाही, तिकडे जातच नाही. हे बघा, मी तुम्हाला असा प्रश्न विचारलेला नाही कुठे गेल्यावर मोबाईल ऑफ करता, असं नाही विचारलं. मी गडावर जाताना कुठेहीच रेंज नसते. मध्ये रस्त्यात कधीतरी आली 2 मिनिटासाठी तर मी आईला पण फोन करतो आणि हिलाही फोन करतो. म्हणजे ते सांगून बंद केला की विषय संपला. सोपा मार्ग निवडलाय. काय मनापासून उकळ्या फुटतायत बघा. खरंच या सगळ्या किल्ल्यांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी ही शक्तीस्थळं आहेत असं मला वाटतं. आणि त्या शक्तीस्थळावर तुम्ही जाऊन आलात, तुम्हाला नमस्कार. हां, पण लग्नानंतर काय काय टेन्शन असतं असं तुम्हाला वाटतं साधारणतः? आता टेन्शन म्हणजे सगळेजण सांगतात. आता मी जिथे ऑफिसला जाते तिथे मी शाळेत आणि हॉस्पिटलमध्ये असते. आता शाळेत आणि हॉस्पिटल हे काय? हो, कारण मी सायकॉलॉजिस्ट आहे ना, तर मी स्कूलमध्ये पण ॲज अ सायकॉलॉजिस्ट आहे आणि हॉस्पिटलमध्ये पण असते. तर ज्यांना माहिती आहे की माझं लग्न, ते मला हेच सांगतात की आता चला शेवटचे 2-3 महिने आयता डबा मिळतोय, आता उठून सगळं करावं लागणार. आणि ठीक आहे, ते माहिती आहे करायचं आहे. आईने केलं तसं मी पण करणार आहे. त्यामुळे टेन्शन आहे, पण त्याला ऑप्शन नाही आहे आणि ते करायचं आहे. ह्यांचे मित्र जसे सांगतात ऑफिसमध्ये, शाळेत, हॉस्पिटलमध्ये, तुमचे काय सांगतात? नाही, मित्र असे काय सांगत नाहीत. म्हणजे माझ्या मित्रांची आता रिसेंटलीच लग्न झाली, पण त्यांना त्यांना प्रेमविवाहाचा एवढा अनुभव नाही. मग तुमचे काय एक्सपर्ट ॲडवाईस असेल तर तुम्ही मला देऊ शकता. माझे कारण माझ्या मित्रांना प्रेमविवाहाचा अनुभव नाहीये. नाहीये. अरेंज मॅरेज. तुम्हाला एक सांगू का,
प्रत्येक गोष्टीत तुझं बरोबर आहे असं म्हणायला शिका आजपासून. आणि सॉरीचं काय? नाही, ते होतच आहे. नाही ते नाही, तुझं बरोबरच आहे. आमच्याकडे उलट आहे. काय आमच्याकडे सॉरी पहिले मी बोलते. तुम्ही? हो हो म्हणाला. मग हा एपिसोड मी सुचित्राला बघ म्हणून सांगेन. ह्या सगळ्या गोष्टी घडतात, आनंदाच्या असतात. दोन कुटुंब एकत्र येणार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हसत हसत भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला दोघे मिळून सामोरे जाणार आहात आणि आलेली प्रत्येक आव्हानं स्वीकारणार आहात. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. या दोघांना बोलतं करत असताना घरातल्यांशी सुद्धा आपण संवाद साधणार. फक्त त्याआधी हा पहिला खेळ. हा जो चेंडू आहे हा आपटायचा आणि हा उडून हा जो टिपॉय आहे त्यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. ओके. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. दोघांनी मिळून 10 गुणसंख्या करायची. ओके. चला, तुमची वेळ सुरू होते आत्ता. चला, आता 5 त्यांच्याकडे द्या. 7-1, 8-1, 12-2, 13-3, 14-3, 15-4. आता 5 आहेत शेवटचे. 16-5, 17-6, 18-6, 19-6. झी मराठीकडून हा आहे तुमच्यासाठी. धन्यवाद. सगळ्यात आधी तुमच्या आईशी मला बोलायचं. आमच्या घरातलं चैतन्यच त्यांच्या घरात जाणार आहे आता. पण एक चांगली गोष्ट आहे म्हणजे ती जवळ राहते त्यामुळे ती येऊन जाऊन असणार. बाबा, काय चाललंय मनात? नाही, सगळं चांगलं आहे. हो ना. हो. जावयाबद्दल काय सांगणार? जावयाबद्दल तसं आम्ही पहिल्यापासूनच ओळखतो. समंजस आणि शांत स्वभाव आहे. हो ना. त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत? एक माझ्या अपेक्षा दोघांकडनं असणार, नुसतं जावयाकडून नाही. दोघांनी आपलं घर एकमेकांना समजून घर आणि आपल्या या आईवडिलांना सांभाळावं आणि कुठलंही असताना आपल्या स्वतःला पण वेळ द्यावा. आई, तुमचं काय म्हणणं आहे? माझा एक मुलगा तसाच माझी मुलगी येणार आमच्याकडे, ह्याच्यात सर्व आलं. इथला आवाज ऐकता जरा आपला आवाज पण वाढवा. सासूबाईंचा जरा आवाज मोठा राहील याची काळजी घ्या. मी करेन, प्रॅक्टिस देईन त्यांना. काय सांगणार सुनेकडनं, घरात येणाऱ्या सुनेकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? नाही, मुलगी म्हटल्यावर काय अपेक्षा असणार. मुलीला आम्ही हे करणार तसंच तिला करणार. मुलाला हो, आई, जसं असं करतो नका बोलू. तसंच मग. आईकडे असताना डबा करत नव्हती. नाही नाही नाही, तिला विचारा, होणार, सगळं होणार. त्याला देते ते तिला देणार. बाबा, काय म्हणताय? त्या दोघांनी नीट राहावं बस, हीच इच्छा आहे. द्या आता. कोण कोण बोलणार घरातले? आमच्याकडे प्राजक्ता आणि सर्वेश दोघांची जोडी इतकी सगळ्यांना आवडली आणि दोघंही एकमेकांना अगदी अनुरूप आहेत. आणि ती पण एकदम साधी आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला आनंद घ्यायला फार आवडतो आणि सगळ्यांना आनंद द्यायला आवडतो. तिचे सगळे विचार इतके सुंदर. आतासुद्धा लग्न करत आहे ते एक वेगळी संकल्पना दोघांची आहे. आणि त्यांना दोघांना आम्हाला सगळ्यात जास्त बरं काय वाटतं की तिला जसा आनंद मिळतो सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये, तसा हा पण तिला अगदी पूरक आहे. आता हे दोघं मिळून खोणी गावात एक घरकुल म्हणून संस्था आहे छोटीशी. घरकुल म्हणजे एक स्पेशल चिल्ड्रनसाठी आहे. आणि ते म्हणजे यांच्या एकदम घरातली जागा अशी आहे. ते जाऊन तिकडे त्यांना मुलांना बरं वाटतं म्हणून एन्जॉय करतात त्यांच्याबरोबर. आणि ताई दादा म्हणून फेमस आहे. तर त्यांनी असं ठरवलं की तिकडे लग्न करायचं. अरे वा, तिकडे लग्न करताय? डोंबिवलीला. अरे वा, किती आनंदाचा क्षण. कोण बोलणार आहे का?
आम्ही तिला लाडाने पिटू म्हणतो आणि ती एकदम साखरेसारखी आहे. म्हणजे तुम्ही कशातही मिक्स केला तरी ती छान मिसळून जाते. लहान मुलांमध्ये बरोबर सुद्धा आणखीन मोठ्या माणसांमध्ये सुद्धा एकदम छान जेल होऊन जाते ती. कसं आहे, पिटू म्हणता म्हणता पिठी साखर झाली. बरं, तुम्ही असेच हसत राहा दोघे. या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. चित्र काढायचं, चित्र काढल्यानंतर यांना दाखवायचं आणि तुम्ही सगळ्यांनी जर चित्र ओळखलं तर यांना बक्षीस मिळणार. न बोलता काढा. कैरी, आंबा पोळी. अभिनंदन. कडुलिंबाची पानं. कढीपत्ता. कढीपत्ता. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. तुमच्या त्यांच्याकडनं 3 अपेक्षा सांगा. माझ्या त्याच्याकडून 3 अपेक्षा म्हणजे तो आता जसा आहे तसाच राहायला पाहिजे. एक मान्य आहे? हो. बरं. दुसरी? जे काही आता माझे पुढचे मागचे करिअरच्या बाबतीत डिसिजन्स असतील किंवा पर्सनल लाईफ मधले जे डिसिजन्स असतील त्याच्यात मला पूर्ण साथ द्यायला पाहिजे. मला सांगा, अपेक्षा सांगताय का धमकी देताय? अपेक्षा. हा, म्हणजे द्यायलाच पाहिजे वगैरे होईल ना जरा. जशी आता साथ आतापर्यंत दिली तशीच साथ द्यायला पाहिजे. तिसरी अपेक्षा ट्रेकिंगची, की ट्रेकिंगला जरा त्याने जास्त रिस्की नाही रिस्की ट्रेकिंगला जाऊ नये. जसं की नाशिकचा एक साल्हेर आहे किल्ला, तिथे मला असं वाटतं त्याने जाऊ नये कधीच. तिथे मी हिच्या सोबतच जाणार. मान्य आहे का विचार? काय मान्य आहे का? जाऊ नये असं म्हटलेलं आहे. नाही, जाऊ नये असं म्हटलंय. तुम्ही सांगा. जाऊ नये ना, तिला हिच्या सोबत जाणार तिथे. मला एक सांगू, तुम्ही मगाशी मला टिप्स विचारल्या होत्या. जिथे ही स्त्री शक्ती सांगते जाऊ नये तिथे खरंच जाऊ नये. आता बघा, आता मला विचारलं होतं ना. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही तुमचा हौस छंद हो सगळे पाळा जपा, पण काही ठिकाणं अशी आहेत की जिथे त्या माऊलीला वाटतंय की नका जाऊ, तर कशाला हट्ट करायचा. त्यानंतर तिनेच ऍग्री केलं होतं. नाही, आत्ता इकडे विषय आलाय. आत्ता बोला, कमिट करा, काय करताय. तिच्या सोबत जाईल ती. नाही, त्या सेफ ग्रुप सोबत. तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ नये. जाऊ नये. बोला आता. बघूया नंतर. तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ नये. बोला लवकर, आता कॅमेरे चालू आहेत सगळे. हो, काय जाणार. बघा आता शब्द दिलेला आहे त्यांनी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. काय नाही. बरं, या 3 अपेक्षांमध्ये मला तिथे जावं, जायला द्यावं ही अपेक्षा नाही. डिलीट आहे, रद्द आहे. आता बोला, कारण तुमच्या डोळ्यात लिहिलं होतं ते. आता 3 अपेक्षा. काय नाही, मी जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ती नेहमी भांडतेच माझ्याशी. ती भांडणं थोडीशी कमी करावीत. एक. आणि जसे आत्ता माझ्यासोबत आहे हसत खेळत, तशीच आयुष्यभर राहावी. मान्य. आम्ही आत्तापर्यंत जसं दोघांचं एकमेकांचं करिअर ग्रो केलंय एकत्र, तसंच पुढे पण आम्ही करावं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मी माझ्या आई बाबांचीच मागेन. त्यांना कधी काळी मी दुखावलं, आईला तर खूपदाच. अनावधानाने काही बोललं असेल काय तर तिची मी क्षमा मागेन. तुम्ही? माझे आई बाबा आणि त्याचे आई बाबा सुद्धा, आणि माझी ताई, मला सख्खी बहीण आहे जी सिडनीला असते, तर ती माझी दुसरी आई आहे. तर तिची क्षमा मागेल. तिला खूप मिस करताय? हो. चला, क्षमा झालेली आहे मागून. आता डोळ्यात कुठलेही अश्रू नसावेत. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा. उत्तरोत्तर संसार अधिक आनंदी हो. जेवढं सुख आहे ते सगळं सुख तुम्हाला दोघांना मिळो ही मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. धन्यवाद.
सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.